अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म श्री बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण बाळूमामा यांची कशी भाकणूकबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे. नाशिक जिल्ह्यात घडलेली एक धक्कादायक घटनेत अनेकांना विचार करायला भाग पडले आहे की घटनेमध्ये सोशल मीडियावर हजारो लोकांना प्रश्न पडला आहे की बाळूमामांनी सांगितलेली भाकणूक खरी ठरली आहे. मित्रांनो, अनेक भक्तांना असा विश्वास आहे की बाळूमामांनी समाजात येणाऱ्या नैतिक आणि घडणाऱ्या घटना बाळूमामांनी सांगितल्या होत्या. भविष्यवाणी कठीण काळाबद्दल जे इशारे दिले आहे त्यांची आठवण अनेकांना करून देत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि नाशिक जिल्ह्यात चर्चेत असलेली घटना काय आहे, या घटनेमध्ये बाळूमामांच्या नावाने कोणती चर्चा सुरू आहे आणि 2026 लोकांमध्ये कोणती श्रद्धा आणि समजुती प्रचलित आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, अलीकडे नाशिक जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीला संबंधी 9 वर्ष म्हणजे 12 वर्षाची 12 वर्षाचा असलेली मुलगी मित्रांनो या घटनेत चर्चेत आली आहे. घटनेत सामाजिक अनेक प्रश्न विचारले केले आहेत की अशा घटना अत्यंत संवेदनशील असतात आणि त्यांच्या सहानुभूती तसेच जबाबदारी पाहणे आवश्यक आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर काही लोकांना ती बाळूमामाची कथा बाळूमामाची भाकणूक खरी झाली आहे. मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात एका 12 वर्षाच्या मुलीला आई झाली. मित्रांनो, बाळूमामांनी सांगितली होते की कलियुगात 12 वर्षाची मुलगी आई होईल आणि ही भाकणूक मित्रांनो बाळूमामाची खरी झाली. मित्रांनो, ही भाकणूक खरी झाली. मित्रांनो, भक्तांना असे वाटते की हे बाळूमामांनी सांगितलेली भाकणूक सत्यात परिस्थितीत उतरली आहे. भक्तांच्या मते जेव्हा समाज योग्य मार्गापासून दूर जातो तेव्हा अशा घटना वाढतात. म्हणून संतांचे उपदेश आठवण्याची गरज असते. मित्रांनो, आजच्या काळात प्रत्येकांना मुलीचे संरक्षण, शिक्षण, योग्य संस्कार आणि सुरक्षित वातावरण याचा प्राधान्य देणे आवश्यक आहे. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, 2026 विषय आणखी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहे. 2026 मध्ये बाळूमामांच्या भाकणूक अनेक असे विषय सांगितलेले आहे. मित्रांनो, भक्तांचा विश्वास आहे की समाजात मोठे बदल, नैसर्गिक संकटे आणि मानवी जीवनात अनेक आव्हाने याबद्दल त्यांनी इशारा बी दिला आहे. या श्रद्धेमागे कथा काय आहे आणि भक्त त्यांच्याकडे कसे पाहतात, या सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या इंटरनेट बाळूमामांच्या नावाने अनेक भविष्यवाणी फिरत असतात, मात्र त्या सर्व बाळूमामांनी सांगितल्या होत्या याचा ठोस ऐतिहासिक किंवा दस्तावेज पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे श्रद्धा, स्थापित माहिती यावर फरक ठेवणे आवश्यक आहे. तरीही मित्रांनो, बाळूमामांनी जी भाकणूक सांगितली आहे ती भाकणूक खरी होत आहे. मित्रांनो, की त्यांनी समाजाला नेहमी योग्य मार्गावर चालण्याचा संदेश दिला. त्यांनी शिकवले की मुख्य अर्थ असा होतो, सत्याचा मार्ग सोडू नका, अन्याय करू नका, गरिबांची सेवा करा, प्राणीमात्रावर प्रेम करा आणि देवावर श्रद्धा ठेवा. आजच्या समाजात वाढणारे गुन्हे, फसवणूक, व्यसनाधी कुटुंब वाद आणि नैतिक मूल्यावर घरात भांडणे पाहून अनेक भक्तांना बाळूमामांचा उपदेश आठवतात. काही लोक अशी घटना भाकणूक खरी ठरत आहे असे म्हणतात, तर काही जण याच्याकडे सामाजिक बदल म्हणून पाहतात. कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी वास्तविक तपासणे महत्त्वाचे आहे. जर आपण संतांचे विचार आचरणात आणले तर समाज अधिक सुरक्षित, संस्कृत आणि संवेदनशील होऊ शकतो. मित्रांनो, बाळूमामांच्या नावानं चांग भलं. प्रसिद्ध बाळूमामाची भाकणूक कृष्णा महाराज डोणे यांनी 2026 मध्ये मोठमोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली होती आणि ते बद्दल आपण पाहूही शकता. 2026 संबंधित चर्चित दावा. भक्त काय मानतात, संतांच्या शिकवणीतून आजच्या काळासाठी कोणता संदेश घ्यावा आणि प्रत्येक भक्तांना आपल्या जीवनात कोणती सकारात्मक बदल करावे. मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल की बाळूमामांची भाकणूक ही खरी ठरत आहे, तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.
आणि तुम्ही जर बाळूमामा भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये बाळूमामांच्या नावानं सांग भलं लिहायला विसरू नका. मित्रांनो, बाळूमामाची भाकणूक खरी होत आहे. आता पुढची भाकणूक मित्रांनो पुढे काय होईल, 2026मध्ये काय होणार याची आतुरता सर्वांना लागली. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावानं सांग भलं लिहायला विसरू नका. बाळूमामा भक्त असाल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय बाळूमामा. बोला बाळूमामांच्या नावानं सांग भलं.